म्हणजे त्याला कुठंतरी काहीतरी कमी पडते। याच्यावर शासनाने ध्यान द्यावं आणि सरकारने एक यंत्रणांनी ध्यान द्यावं। हे काहीतरी एक दिशाभूल, समाजाची दिशाभूल त्याच्या आणि इतर समाजाचे बी लढे लावून देण्याचं काम त्याचं चालू आहे। त्याच्या पोटाकरता हे दुसऱ्याचे लेकरबाळ मारायला लागलेलं आहे, दुसरं काही नाही आहे। आणि शासनाला एवढीच हात जोडून कळकळीची विनंती एक बाराची, आता जर याच्या उपर जर त्यांनी नाही दखल घेतली तर रस्ता भेसते महाराष्ट्र जितकं समजा त्या मराठा समाजाने बिचाऱ्यांनी जे केलं त्याच्यापेक्षा दुप्पट आम्ही काहीतरी जाळपोळ सुरू केल्याशिवाय राहणार नाही। 4 दिवसाच्या आत याची दखल घ्यावा। आमचं आरक्षण आम्हाला लेखी स्वरूपी दे तुमच्याला धक्का लावणार नाही। जे काय आमचं 29% काय आहे आमच्या वाट्याला येते ओबीसी समाजाच्या, ते आमचं आम्हाला कंप्लेंट असा तिकडं तुम्हाला काय द्यायचं नाही द्यायचं त्याचा प्रश्न आहे, मागायचं नाही मागायचं तो त्याचा प्रश्न आहे। आम्ही काही कोणत्या जातीच्या विरोधात बोलत नाही किंवा कोणत्या याच्या विरोधात बोलत नाही, आम्हाला काही त्याचं घेणं देणं नाही। स्वतंत्र आहे, त्यांनी स्वतंत्र मागावं, आम्ही आमचं स्वतंत्र दिलेलं आहे। आम्हाला पिढ्या गणतीचे पहिल्या याच्यात दिलेलं आहे संविधानात, तेच आम्ही त्याला जपण्याचे प्रयत्न करतो। आमच्या त्या याला धक्का लागू नये म्हणून आज आम्ही पुन्हा कालपासून हे उपोषण चालू केलेलं आहे। आणि ह्या उपोषणद्वारे शासनाला विनंती करतो आमच्याला कुठं काही धक्का बिक्का लागू नये, की त्यांनी लेखी स्वरूपीत आम्हाला द्यावा। आणि नाही जर दखल घेतली तर या 4 दिवसामध्ये आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये अख्खा महाराष्ट्र पिंजून काढून प्रत्येक रस्ते रोड पर्ण बंद करू। कारण इतके ते मग तर सांगतो की जातीवाद नाही, मग शासन सांगता जातीवाद नाही। प्रत्येक आमदार खासदार तुम्हाला सांगतो आज जवळजवळ ते सांगतो की म्हणजे 31 का मला वाटतं 29 खासदार मराठा समाजाचे निवडून आले। आमच्या ओबीसीनी मतदान केल्याशिवाय आले काय? ओबीसीनी कुठंतरी मतदान केलंच ना। आज जालन्यामध्ये काही ओबीसीचा मेंबर होता का? ओबीसीचा मेंबर पाडला पण त्याचाच मराठा दिला। म्हणजे ओबीसीनी पूर्ण साथ दिलेली आतापर्यंत समाजाला, त्या समाजाने पण आम्हाला ओबीसी समाजाला धरून नीटनाटकं राहावं एवढी विनंती आहे। शासनाने पण नीटनाटकं त्याच्या पद्धतीने काहीतरी आम्हाला पक्क ठेवा आणि त्यांचं त्याला काय द्यायचं नाही द्यायचं हे शासनाचा प्रश्न। पण आमचे जे दिलेलं आहे याच्यात जर काही काळ ढवळ केली ते नोंदीन काय नोंद बायनून कशाच्या नोंदी हो? ज्या लोक 4 लेकरं झाले का तर 2 लेकराच्या राजकारणाकरता यायचेच लोक नोंदीत होते, 2 हराले म्हणते। आणि पुन्हा म्हणजे आमच्यात घुसायचं हे कोणते धंदे द्यायचे? प्रत्येक वर्ष यांनी काय करावं? शिंदे सरकारने विनंती आहे यांना जे काय करता येईल त्याच्या पद्धतीने त्यांनी ते जरांगे सांभाळा। लाडका पिल्लू द्यायचं त्यांनी लाडका पिल्लू द्यायचं, डालग्यामध्ये कोंडा, डालग्याच्या बाहेर आमच्याकडे येऊन देऊ नये एवढीच विनंती आमची, बाकी काही नाही। आणि शासनाने कडूचोटपणाने आमची ओबीसीची दखल घ्यावा, नाही तर 100% आम्ही या 2 दिवसामध्ये काही ना काहीतरी महाराष्ट्रामध्ये अजून काय होईल याचं आम्ही सांगू शकत नाही का।